नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघतोय अगदी मोकळा असा मूग डाळीचा भात आणि मस्त भरपूर प्रमाणात पौष्टिक असा असतो, तर मग स्वादिष्ट बनतो। फुलका रात्रीच्या जेवणात तुम्ही हा भात बनवून नक्की खाऊ शकता। चला तर मग आपण मूग डाळीचा भात बनवायला सुरुवात करूया। पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण असा मस्त असा स्वादिष्ट आणि चवदार मूग डाळीचा पौष्टिक भात बनवायला सुरुवात करूया। मूग डाळीचा भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी अर्धा बाउल कोलम तांदूळ घेतले आहे, तुम्ही बघू शकता। आणि याच्यात अर्धी वाटी मुगाची डाळ टाकली आहे। 2 बटाटे कट करून घेतले, त्याच्या साली काढून घेतल्या आणि अशा फोडी करून घेतल्या आहे। एक मोठा आकाराचा कांदा स्लाइस करून घेतला। 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या। एक मोठा टोमॅटो बारीक कट केला। 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या। कढीपत्त्याची पाने आहे। इकडे 1 चमचा जिरे, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ आहे 1 चमचा। आता आपण भात बनवायला घेऊया। सगळ्यात अगोदर मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेते। त्यात घालायचं आहे जिरं। जिरे फुलायला लागले की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता, फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे आणि 1-8 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे। आणि इथं मी स्लाइस केलेला एक मोठा कांदा घालत आहे। तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही कांदा कापून घेऊ शकता। आता कांदा चांगला होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे मी कांदा 3 ते 4 मिनिटं सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आणि टोमॅटोवर जाईल मीठ। टोमॅटोवर मीठ घालून घेतलं आणि सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो 2 मिनिटं चांगला शिजून घेऊ। आता इथे मी 2 मिनिटं टोमॅटो शिजून घेतला, मस्त मऊ झाला। आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेते। तुम्हाला हिरव्या मिरच्या नसेल घालायच्या नका घालू, त्याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल। 1-8 मिनिट ह्या मिरच्या चांगल्या परतून घेऊ। आता 1-8 मिनिट मी मिरच्या परतून घेतल्या। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद घालून घेतली। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 1-8 मिनिटभर असं परतून घ्यायचं। इथं मी मसाला मस्त 1-8 मिनिटभर परतून घेतला। आता यावर मी 2 बटाटे घालून घेते। बघा अशा फोडी करून घेतल्या मी। तुम्हाला नसेल घालायचे नका घालू, काही हरकत नाही, पण मी इथं घालते कारण हा मस्त स्वादिष्ट मुगा डाळीचा भात तयार होतो। यामध्ये बटाटे घालले तर चव अजूनच भारी लागते, म्हणून मी इथं 2 बटाटे घातले। तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला नसेल घालायचे तर नका घालू। आता 1-8 मिनिटभर परतून घेऊया आणि 1-8 मिनिटभर मी इथं परतून घेतलं। आता यामध्ये घालायचं पाणी, मी इथं पाणी घालून घेते। मी इथं 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। कोलम तांदूळ शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन शिजतो। आणि आपल्याला आता तांदूळ स्वच्छपैकी धुवून घ्यायचा आहे 2 पाण्याने आणि या पाण्याला आपल्याला दणकन अशी उकळी काढून घ्यायची आहे। या पाण्याला उकळी येते तोवर आपण तांदूळ धुवून घेऊया। आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथं एक दणकून अशी उकळी काढून घेतली। आता हे तांदूळ बी स्वच्छपैकी धुवून घेतले आहे। आता यामध्ये घालून घेणार आहे।
आता हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मध्यम आचेवर करायचा। आता कुकरला झाकण लावून घ्यायचं। आता आपण 7 ते 8 मिनिटं भात शिजून घेऊया, म्हणजे कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची। बघा इथं 7 ते 8 मिनिटं झाली आहे आणि कुकरची मी एक शिट्टीसुद्धा काढून घेतली आहे आणि कुकर खाली उतरून घेतला आहे। तर झाकण उघडून बघूया। बघा मस्त अशी एक वाफ निघली। तर आपण प्लेटमध्ये सर्व करूया। मस्त असा दाणेदार झाला आहे भात। प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा मी इथं प्लेटमध्ये भात काढून घेतला आहे आणि काय दिसतो भारी। मस्त असा गरमागरम भात नक्की करून बघा। रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर असा मस्त स्वादिष्ट आणि मस्त चमचमीत असा मूग डाळीचा शीतशीत मोकळा भात बनवून खा। मस्त स्वादिष्ट पण लागतो। जर मग तुम्हाला रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर मग असा गरमागरम भात नक्की करा। एकदम कमी वेळेत होतो। फार तर 7 ते 8 मिनिट लागतात। पटकन बनतो। तर मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।